नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. अमन आशिष बहुउद्देशीय संस्था व अमन आशिष क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमन डोंगरे यांच्या 5व्या स्मृती प्रित्यर्थ इंदोरा मैदान येथे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवारी प्रतीक 11 विरुद्ध साईबाबा या क्रिकेट संघामध्ये अंतिम सामना खेळला गेला. या अतितटीच्या अंतिम सामन्यात साईबाबा क्रिकेट संघाने जोरदार फलंदाजी करीत प्रतीक 11ला मागे टाकीत सामना जिंकला. अंतिम सामन्याचे उद्घाटन आज रविवारी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, माजी नगरसेविका मंगला लांजेवार, बसपा नेते नागोराव जयकर, विलास सोमकुवर, नागपूर शहर अध्यक्ष अजय उके, धर्मकुमार पाटील, महेश माने, पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, माजी नगरसेवक मोहम्मद इब्राहिम टेलर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इंदोरा मैदानात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात 100हून अधिक संघांनी भाग घेतला होता. यावेळी विजेता संघाला उपस्थित मान्यवराच्या हस्ते प्रथम पारितोषिक तसेच उपविजेत्या संघाला द्वितीय पारितोषिक व मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटमॅन असे पारितोषिक देण्यात आले. अंतिम सामना बघण्याकरिता इंदोरा मैदानात क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कोणी फटाके फोडून तर कोणी नृत्य करून खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करीत होते. खिलाड़ी नीचे और इस बार बहुत अच्छा कैच वापसी करते हुए यहाँ पर इस बार खेल दिया है हमारे की दिशा में और काफी खूबसूरत शॉट 6 रन डीजे ना बजाए डीजे और ब्लॉक होल में डाल दिया है, फ्लिक कर दिया है उसे स्क्वायर लेग की दिशा में 1 रन आसानी से पूरा करते हुए दूसरे रन की चाह नहीं करेंगे क्योंकि कोई और अच्छी गेंद यहाँ पर फिर से यहाँ पे खेल दिया है खिलाड़ी नीचे और नूर भाई ने काफी अच्छा कैच लिया है. अच्छी वापसी करते हुए काफी मुश्किल पहला वैसी बराबर आ जाएंगे. तालियां तालियां प्लीज. भाव घे ना बोला पटपट लाव भाव जरीपटका पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक अरुण क्षीरसागर साहब मेडल देंगे ऐसी मैं उनसे दरख्वास्त करता हूँ. उपविजेता टीम के सभी खिलाड़ियों को लेट हो गया उनके प्राइस वापस वो कमेटी में गया भैया. ले रहा है फटाफट आओ ना. अरे आओ ना उपविजेता टीम डबल कुठं केलं होतं शायद. अरे त्यांना काय
योगेश लांजेवार, नागपूर जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी। या इंदोरा मैदानामध्ये अमन आशिष क्रिकेट बहुउद्देशीय संस्था, अमन आशिष क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून मागील 5 वर्षापासून या मैदानामध्ये प्रत्येक वर्षी टुर्नामेंट्स होतात, क्रिकेट टुर्नामेंट्स। त्याच्यापूर्वी आम्ही फुटबॉल आणि इतरही टुर्नामेंट्स घेतलेले आहेत, परंतु क्रिकेट टुर्नामेंट्स प्रत्येक वर्षी या मैदानावरती होतात। आजचा हा 5वा वर्ष होता आणि या 5व्या वर्षातही प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी हा टुर्नामेंट सफल झालेला आहे। या उद्देशाने मी हे सांगू इच्छितो की मागच्या 5 जानेवारीपासून आज 2 फरवरी म्हणजे लगभग 1 महिन्यापर्यंत या मैदानामध्ये खेळाचं वातावरण राहिलं। या खेळाच्या माध्यमातून आमचा हा संदेश आहे की ही जी नवीन पिढी आहे या पिढींनी खेळून चांगल्या तरीक्यानं आपल्या शारीरिक व्यायाम करून सुदृढ नागरिक व्हावं आणि भविष्यामध्ये ज्यांचं शरीर स्ट्रॉंग असते त्यांची बुद्धी स्ट्रॉंग बनते। या येणाऱ्या पिढीच्या मुलांनी खेळाच्या माध्यमातून आपलं भविष्य घडवावं। कमीत कमी दुसऱ्या वाम मार्गाला जे जातात, दारू गांजा किंवा इतर व्यसनाधीन होतात, ते लोक, त्या मुलांना माझा संदेश आहे की ते सगळे मुलं या मैदानात यावं। हे अमन आशिष क्रिकेट क्लबचे जे सगळे मेंबर्स आहेत, फाउंडर मेंबर्सपासून आतापर्यंत जे जितके लोक आहेत ते सगळे खेळण्याच्या भावनेकरिता इथे सगळ्या नवयुवक पिढींना आकर्षित करतात आणि त्यांच्यामुळे या आमच्या परिसरामध्ये, उत्तर नागपूर आणि नागपूर शहरामध्ये इंदोऱ्याचं नाम यांच्यामुळे रोशन होते। माझा संदेश आहे की खेळामुळे आम्ही एक मित्रता, भाईचारा आणि समानता हा आमचा उद्देश आहे। या मैदानावरती ज्या नागपूर शहरातल्या विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या टीमा आलेल्या आहेत, 40+ आणि ओपन टुर्नामेंट इथे झाला। त्या दोन्ही याच्यामध्ये ज्या वयोगटातील 40च्या वरच्या वयोगटातील सुद्धा जे खेळाडू इथे खेळून गेले, ज्या टीमा इथे खेळल्या, मी त्या सगळ्या टीमांच्या, सगळ्या खिलाडींच्या अमन आशिष क्रिकेट क्लब व अमन आशिष बहुउद्देशीय संस्था, त्याचप्रकारे बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या इंदोरा मैदानामध्ये येऊन 1 महिन्यापर्यंत आपलं प्रदर्शन केलं आणि माझ्या क्लबच्या सगळ्या सदस्यांनी इतकी मेहनत घेतली, त्या सगळ्या सदस्यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो। हा उपक्रम नेहमी प्रत्येक वर्षी चालेल आणि येणाऱ्या पिढींनी यापासून संदेश घ्यावा, हाच माझा आजच्या या शुभ अवसरवरती माझा संदेश राहील। मी या संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने संबोधन करत आहे। 40 वर्ष वयोगटातील 16 टीमा आलेल्या होत्या आणि ओपन मध्ये आलेल्या होत्या आणि 40 वर्ष वयोगटातील विजेता संघ ठरलेला आहे साईबाबा आणि उपविजेता संघ ठरलेला आहे फार्मा 11। त्याचप्रकारे ओपन टुर्नामेंटमधील विजेता संघ ठरलेला आहे प्रतीक 11 आणि उपविजेता संघ ठरलेला आहे साईबाबा संघ। ठीक आहे। चंद्रशेखर सहारे, मी अमन आशिष क्रिकेट क्लबचा खेळाडू आहे आणि बरेच वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घडवत येत आहोत। मैदानावरती असामाजिक तत्वाखाली हा ग्राउंड जात होता, त्याच्यामुळे आम्ही ती खेळ प्रवृत्तीमुळे क्रिकेटचा निर्माण केला आणि क्लब उभारला। क्लब उभारण्यासाठी आता सतत आम्ही हरवर्षी 40+ या वयोगटातलं एक टुर्नामेंट आयोजन करतो आणि त्याच्यानंतर एक ओपनचा टुर्नामेंटचा पण आयोजन केले जाते। याने दोनही खेळाडूंना हा क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेण्याच्या संधी मिळते आणि 40+ ओपन टुर्नामेंटमध्ये आपल्या ह्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये 16 संघांनी
भाग घेतलेला होता आणि ओपन टुर्नामेंटमध्ये 32 टीमांनी भाग घेतलेला होता. त्याच्यामुळं आता आज हा सामना 4 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. ह्या टुर्नामेंटची 5 जानेवारी होती आणि आज हा कार्यक्रम पूर्ण संपन्न झालेला आहे 2 फेब्रुवारीला. याच्यामध्ये ओपनच्या विजेता आहेत आपला प्रतीक 11 आणि उपविजेता टीम आहे साईबाबा 11 आणि 40+ टुर्नामेंटमध्ये विजेता टीम आहे साईबाबा 11 आणि उपविजेता टीम आहे आपली फार्मा 11. हा दोघंही संघांना माझी हार्दिक शुभेच्छा आमच्या ग्राउंडमध्ये येण्याबद्दल आणि पुढच्याही वर्षी असेच आमच्या इथं सहभाग घ्यावा आणि टुर्नामेंट खेळण्याकरिता आणखी काही टीमा आमच्याकडे येण्याची संधी अमरावतीपासून MP पासून UP पासून ह्या टुर्नामेंटमध्ये मुलांनी भाग घेतला आणि आम्हाला सतत योगेश भाऊ लांजेवार यांच्या सहयोगमुळं आमची माजी नगरसेविका मंगलाताई लांजेवार यांच्या सहयोगमुळं हा कार्यक्रम आम्ही घडवतो आणि बहुजन समाज पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा एवढा मोठा टुर्नामेंट उभारला गेला होता. त्यांची आर्थिक सहायता आणि त्यांच्या केलेल्या सतत प्रयत्न आणि त्यांचे जेवढेही पदाधिकारी आहेत बहुजन समाज पार्टीच्या त्यांच्यामुळे हा टुर्नामेंट घडून आला आणि आज हा कार्यक्रम इंदोरा मैदानावर